सासू सुनेची नाती. पुण्याजवळच्या एका मध्यमवर्गीय वस्तीत देशमुख कुटुंब राहत होते. घरात सासू शारदाबाई, मुलगा अनिरुद्ध आणि त्याची पत्नी स्वाती असे तिघे होते. अनिरुद्ध सरकारी नोकरीत असल्यामुळे बहुतेक वेळा तो कामातच व्यस्त असे. त्यामुळे घरातील बराचसा वेळ सासू आणि सून यांचा एकत्रच जात असे. शारदाबाई खूप शिस्तप्रिय आणि जुन्या विचारांच्या होत्या. घरात सगळं वेळेवर पद्धतीने व्हावं अशी त्यांची अपेक्षा असे. स्वाती मात्र शहरात वाढलेली, शिक्षित आणि थोडी मोकळ्या विचारांची होती. लग्नानंतर तिने खूप प्रयत्न केला की सासूबाईंना समजून घ्यावं, पण सुरुवातीचे दिवस फार कठीण गेले. आमच्या वेळी असं नव्हतं. हे काम नीट झालं नाही. सकाळी एवढ्या उशिरा उठायचं का? अशा टोमण्यांनी स्वाती अनेकदा दुखावली जायची. तिने उत्तर देणं टाळायचं, पण मनात मात्र साठत गेलं. अनिरुद्धला सांगावं का असा विचारही केला, पण घरात वाद नको म्हणून ती गप्प राहिली. एके दिवशी शारदाबाईंना अचानक चक्कर येऊन त्या पडल्या. अनिरुद्ध ऑफिसमध्ये होता. स्वातीने क्षणाचाही विलंब न करता शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा धोका टळला. त्या दिवसापासून शारदाबाईंचा स्वातीकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायला लागला. आजारी असताना स्वातीने त्यांची खूप काळजी घेतली. वेळेवर औषधं, हलका आहार, रात्री जागून लक्ष ठेवणं, कधीही तक्रार नाही, कंटाळा नाही. एक दिवस शारदाबाई हळूच म्हणाल्या, स्वाती, मला माफ कर. मी तुला कधी समजून घेतलंच नाही. सून म्हणून नाही तर मुलीसारखं वागवायला हवं होतं. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, तुम्ही असं म्हणलात हेच माझ्यासाठी खूप आहे. त्या दिवसानंतर घरचं वातावरणच बदललं. शारदाबाई स्वातीला कामात मदत करू लागल्या. तिचं मत विचारू लागल्या. स्वातीही अधिक आत्मीयतेने घर पाहू लागली. दोघी एकमेकींकडून शिकू लागल्या. एक अनुभवातून तर एक नव्या विचारांतून. अनिरुद्धला हे बदल पाहून खूप आनंद झाला. त्याला जाणवलं की नात्यांमध्ये प्रेमाबरोबरच समजूतदारपणा आणि संवाद किती महत्त्वाचा असतो. आता फक्त एक वस्तू उरली नव्हती, तर प्रेमाने जोडलेलं कुटुंब झालं होतं. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण एका नवीन गोष्टीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.